ओम नमो भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन व वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय 12वा. भक्ती योग. भगवंतांचं उत्तर अव्यक्तोपासकांबाबतचं मत. भाग 9वा. ओव्या आहेत 59 आणि 60 आणि श्लोक आहे 5वा. सतत युक्त होऊन उपासना करणारे व अव्यक्ताची स्वबळावर उपासना करणारे या दोघांनाही एकाच पदाची प्राप्ती होते. मग या दोघात नेमका फरक कशात आहे ते ज्ञानदेव सांगत आहेत. श्लोक 5वा. क्लेशोधिकतरस्तेषाम् अव्यक्तासक्त चेतसाम् अव्यक्ता हि गतिर्दुःखम देहवद्भिरवाप्यते. अव्यक्त ब्रह्माचे ठिकाणी ज्यांचे चित्त आसक्त आहे त्यांना अधिक क्लेश असतं, कारण देहधार्यांना अव्यक्त ब्रह्माच्या प्राप्तीचा मार्ग कष्टाने साध्य होतो. वाचूनी योगाचेनी बळे अधिक काही मिळे ऐसे नाही आगळे कष्टची तया. एरवी योगाचरणाच्या जोरावर विशेष काही लाभ होतो असे मुळीच नाही. त्यात करणाऱ्याला अधिक काही मिळत असेल तर जास्त श्रम मात्र त्याच्या पदरात पडतात, दुसरे काही नाही. जिही सकळ भूतांची या हिती निरालंबी अव्यक्ती पसरली या आसक्ती भक्ती वीण. सगुणाच्या भक्तीस डावलून निराश्रय निर्गुण आणि सर्व प्राण्यांचे मूर्तिमंत हितच असे जे ब्रह्म, त्या ब्रह्माची प्राप्ती होण्याकरता ज्या योगाने त्या ठिकाणी आसक्ती धरलेली असते. अर्जुनाने भगवंतांना प्रश्न विचारला होता की जे भक्त सतत युक्त होऊन भगवंतांची उपासना करतात व जे अव्यक्त निराकार ब्रह्माची उपासना करतात त्या दोन उपासकांमध्ये योगवित्तम कोण आहे. दोघेही भगवंतांचे उपासकच आहेत. त्यामुळे भगवंतांची पण आईसारखी अवस्था झालेली आहे. दोन मुलातील कोणते मूल प्रिय असं आईला विचारल्यावर आई मला दोन्ही मुलं प्रिय आहेत असंच उत्तर देणार. तसं त्याच्या प्रश्नाला उत्तर देताना भगवंत म्हणाले होते की भगवंतांच्या ठिकाणी मन एकाग्र करून नित्य भगवंतांच्या ध्यानात आत्यंतिक श्रद्धेने रत झालेले असतात ते श्रेष्ठ योग व्यक्ती आहेत. दुसरे जे निराकाराची अव्यक्ताची उपासना करणारे आहेत ते योगी सुद्धा अंती भगवंताप्रतच जातात. मग या दोघांमध्ये फरक काय ते सांगताना भगवंत 5व्या श्लोकात उत्तर देत आहेत की दोन्ही उपासकांना जरी सारखीच फलप्राप्ती होत असली तरी अव्यक्ताची उपासना करणाऱ्यांना साधनात जास्त कष्ट सहन करावे लागतात. देहधारी व्यक्तींना अव्यक्त उपासनेचा मार्ग कष्टप्रद ठरतो. हा दोघांमधील फरक भगवंतांनी सांगितला. ज्ञानदेवानी भगवंतांच्या उत्तराची मांडणी करताना प्रथम त्यांनी सतत युक्तचित्त होऊन उपासना करणाऱ्या भक्तांना परमज्ञानी असं सांगितलं व येर तेही पांडवा आरूढ होनी सोहम भावा या ओवीतून दुसऱ्या प्रकारचे भक्त म्हणजे सोहम भावा रूढ झालेले ज्ञानी भक्त असा निर्देश केला. त्यात त्यांनी योगी अव्यक्ताची उपासना कशी करतात ते स्पष्ट केले. त्यात मूलाधारापासून कुंडलिनी सहस्रारापर्यंत येईपर्यंतचा मार्ग कसा आक्रमण करते ते सांगितले. योगी हा योगदुर्ग आपुलिया साठो वाटी म्हणजे स्वबळावर सोहमभावावर आरूढ होऊन आक्रमण करत असतात. ते योगीही जरी भगवंतांची प्राप्ती करून घेत असले तरी त्यांना सतत युक्तचित्त होऊन उपासना करणाऱ्या भक्तांपेक्षा अधिक कष्ट पडतात. एवढे अधिक कष्ट पडतात म्हणून त्यांना अधिक काही प्राप्ती होते असं नाही, तर फक्त जास्त कष्टच पदरात पडतात. वाचूनी योगाचेनी बळे यातील कशाच्या वाचून त्याचे उत्तर भक्तीविण असं 60व्या ओवीत आलेले. भक्तीविण केलेला योग हा कष्टप्रद असतो. सरसकट योगमार्ग कष्टप्रद आहे असं ज्ञानेशांना सांगायचं नाही. योगासारखे सोपे काहीच नाही असं त्यांनी 6व्या अध्यायात म्हटलं होतं. मग आता या अध्यायात ते त्याबरोबर उलट सिद्धांत कसा सांगतील. ईश्वराकडे जाण्यासाठी प्रत्येक जण आपापल्या मगदुराप्रमाणे मार्गक्रमण करत असतो. मार्ग कोणताही असला तरी उचित फल प्राप्त व्हावे म्हणून मुळात त्या ईश्वरावर श्रद्धा असणे आवश्यक असते. ईश्वराबद्दल प्रेम आंतरिक ओढ असेल तर त्या मार्गात यशप्राप्ती होईल. योगामध्ये भक्ती असेल तर त्यामुळे ज्ञानाच्या अहंकाराचे पारिपत्य होईल. कर्मयोग्याची देहबुद्धीची रग नाहीशी होईल. एखाद्या गोष्टीत भक्ती प्रेम असेल तर ती गोष्ट साध्य करतानाचे कष्ट जाणवतही नाहीत असा आपला अनुभव आहे. तसेच योग हा प्रेमपूर्वक ईश्वरावर निष्ठा ठेवून भक्तीने आचरला
तर त्याचे कष्ट जाणवणार नाहीत. जी ही सकळ भूतांची आहे ती निरालंबी अव्यक्ती पसरली या आसक्ती भक्ती विण. या ओवीत हिती या शब्दाचा अर्थ श्लोकातील सर्व भूत हितेरत याला समानार्थी म्हणून घेता येईल किंवा हिती म्हणजे हृदयात कल्याणकारी किंवा हिती म्हणजे हृदयात किंवा कल्याणकारी असाही त्याचा अर्थ आहे. दांडेकर प्रतीत या ओवीचा अर्थ सगुणाच्या भक्तीस डावलून निराश्रय निर्गुण त्या ब्रह्माची प्राप्ती होण्याकरता ज्या योग्याने त्या ठिकाणी आसक्ती धरलेली असते असा दिलेला आहे. जोवर ओव्यांच्या अर्थात दिलेलाच आहे. या अर्थात जी ही सकळ भूतांची आहे ती या चरणाचा अर्थ आलेला नाही. बाबाजी पंडितांनी गूढार्थ दीपिकेत सगुणाच्या भक्ती वाचून इंद्रियातीत ब्रह्माची प्राप्ती होण्याची आसक्ती धरणारे उपासक असा अर्थ केलेला आहे. तर साखरे प्रतीत प्राणी मात्राला प्रिय अनाश्रित व अव्यक्त असे जे ब्रह्म ते भक्तीशिवाय प्राप्त करण्याची इच्छा करणारे असा अर्थ दिलेला आहे. सर्व प्राणी मात्रांच्या हृदयात निरालंब असे जे अव्यक्त ब्रह्म आहे त्याच्या प्राप्तीची आसक्ती ज्यांना असते पण ती भक्तीविना असते त्यांना योगातील साधनेच्या कष्टाशिवाय अधिक काही मिळत नाही असा अर्थ बाबा महाराज आर्वीकरांनी केलेला आहे आणि तोच ग्राह्य वाटतो. 60वी ओवी आधी आली असती तर अर्थाच्या बाबतीत संभ्रम निर्माण झाला नसता असेही मत त्यांनी नोंदवलेले आहे. पुढे ज्ञानदेवांनी भक्तीविना केलेला योग कष्टप्रद का होतो त्याचे विवेचन केलेले आहे. तो भाग आपण उद्या पाहू.